पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। तुमचं अश्विनीकडे काय काम होतं? ते म्हणजे ही का अश्विनी आलीच? शिर्के वहिनी तुम्ही इथे? त्यांचं तुझ्याकडे काहीतरी काम आहे, तुलाच भेटायला आले। काय काम होतं? जरा बाहेर येतेस का? आई चल या। बोला ना, काय झालं? आम्ही ज्या ब्युटिशियनला काम दिलं होतं ना, ती ॲडव्हान्स परत करून गेली। तिच्या ना महत्त्वाच्या एका पर्सनल कामामुळे तिला ऑर्डर घेता येणार नाहीये। मग मी माझ्या बहिणीला विचारलं की आपण अश्विनीला बोलावलं तर, मग तीही लगेच तयार झाली। कधी यायचं आणि कुठे यायचं? वसंत विहार माहितीये ना? हो, तिथेच B18 मध्ये। उद्याच आहे लग्न, सकाळी लवकर आलीस तर बरं होईल। पण हो, मी सकाळी लवकर पोहोचते तिकडे। तू गुपचूप घरी न सांगता काम करणार म्हणालीस, म्हणून तुला बाहेर बोलवून घेतलं। शिर्के वहिनी, खरंच थँक्स, खूप मोठं काम केलं तुम्ही माझं। थँक्यू वगैरे म्हणायची गरज नाहीये, फक्त उद्या वेळेत पोच। परत फोन करायची गरज नाही ना? नाही नाही, मी येईल नक्की उद्या सकाळी। येते मी। थँक्स कडू। आता मी थांबणार नाही, बस पुढे जाणार आहे। हो अगं, सोड। आई किती वाजता जायचंय तुला उद्या? अगं किती वाजता निघायचंय? त्यांनी लवकर पोचायला सांगितलंय, 10-10:30 पर्यंत। म्हणजे इथून वसंत विहारला पोचायला तरी 20 मिनिटं लागतात। मग तुला 10-10:15 पर्यंत। 10:15चं लेक्चर इतकं कमाल झालेलं माहितीये, नुसती आम्ही धमालच केली। चार्जर कुठे माझा? आजोबांच्या टेबलावर आहे बहुतेक। आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करावं लागेल, त्याशिवाय काही होणार नाही। हो का? बरं मग करूया ना आपण। 10:15चं लेक्चर 9:45ला संपलं, म्हणजे 11:45ला संपलं। आणि माहितीये तुला, ते गेस्ट सर आलेले गेस्ट लेक्चर घ्यायला, आणि खूप म्हणजे काय, तुला आजचं लेक्चर न विसरण्यासारखं होतं ग। एवढं कशाचं होतं ग लेक्चर? तुला आवडलं ते? रागावर कंट्रोल कसा करायचा। शी, हे पण शिकवायची गरज आहे? तू माझ्या नोट्स वगैरे काही टेन्शन घेऊ नको, मी सगळा अभ्यास करेन व्यवस्थित। काय भूतासारखी फिरत असते घरामध्ये। ऐक, तू माझ्या अभ्यासाचं टेन्शन नको घेऊ, तू कामाकडे लक्ष दे तुझ्या। अरे संजू, कुहू चला। ढिम्मासारखे हळूहळू आवरता ना खरंच। आई, तुला आज कॉलेजमध्ये यावं लागेल माझ्या। मला का ग? तू त्या दिवशी प्रिन्सिपल सरांशी बोललीस ना, पण तू ऍडव्हान्स कोर्सच्या सरांसोबत नाही बोललीस। मग त्यांना कसं कळेल की आपण हे जे ऍडजस्टमेंट केले ते त्यांना पण सांगावं लागेल ना। अच्छा, हो का? म्हणजे जावं लागेल का तिथे? हो आई, नाही आलीस तर मला लेक्चरलाच नाही बसू देणार ग, त्यामुळे तुला यावंच लागेल कॉलेजला। का बसू देणार नाही? आपण बोलू ना त्यांच्याशी। मम्मा, झालं आमचं।
हा जरा एक इम्पॉर्टंट मेल करते, 1 मिनिट. मग जा पटकन चेंज कर, निघायचं आपल्याला. जा जा लवकर जा. हो हो हा. हो, जा. मयू, हा काय विचित्र प्रकार आहे ग? नाही म्हणजे वहिनी ऑलरेडी जाऊन आली आहे ना, प्रिन्सिपलला भेटलीये, कन्व्हिन्स पण झाल्या होत्या त्या. मग आता काय हे परत? म्हणजे इन्चार्जला भेटायचं, त्यांना समजावून सांगायचं, काय गरज आहे बरं? एक काम करूया, मी पण येते सोबत. मी त्यांना सगळं समजावून सांगते आणि हा प्रॉब्लेमच सॉल्व्ह करून टाकते. उगीच दर थोड्या थोड्या दिवसांनी काहीतरी रूल्स चेंज करतात. हो आत्या, तूच ये माझ्या कॉलेजला. तू एक काम कर, तू आता फोन कर तुझ्या ऑफिस मध्ये आणि सांग की तुला सुट्टी हवी आहे. तू चल सोबत. कसं आहे ना आत्या, तुझ्यासारखं डॅशिंग कोणी नाहीये ना, त्यामुळे तू आलीस ना तर आमचे सगळे सर ना गप्प बसतील एकदम. त्यामुळे तू फोन करून सांग तुझ्या ऑफिस मध्ये की तुला सुट्टी हवी आहे. तसंही तुझं ऑफिस म्हणजे काय असं मोठं कॉर्पोरेट ऑफिस वगैरे नाहीये, साधं पॉलिक्लिनिक तर आहे. तुला लगेच सुट्टी देतील. तू एक दिवस नाही गेलीस तर असा काही फरक पडणार आहे. तू चल. आर यू मॅड? अगं मी एक दिवस जरी नाही ना गेले तरी ऑफिसमध्ये बोंबा बोंब होते. हा माझ्या, तुला आठवतंय मी जॉब सोडला होता आणि इथे घरी होते, साधारणपणे 100 फोन यायचे मला दिवसाला रिजॉईन व्हा म्हणून. नाही ग, माझ्याशिवाय त्यांचं पानही हलत नाही. आणि डॉक्टर आहुजा ते तर फक्त माझ्याकडूनच फाईल घेतात, दुसऱ्या कोणाकडनंही घेत नाहीत. तुला नाही कळणार. अगं मग तू कशी येणार माझ्यासोबत कॉलेजमध्ये? हो, तू एक काम कर, तू वहिनीला घेऊन जा आजच्या दिवस आणि अगदीच काही प्रॉब्लेम झाला तर मला फोन कर, मी येते ते सगळं सॉल्व्ह करायला. ठीक आहे? नक्की येशील ना आत्या? हो ऑफकोर्स येईन मी, त्यात काय एवढं. खरंच तुझ्यासारखे गट्स पाहिजेत. संजू, अरे तू का त्रास देतोस? आम्हाला चला निघायचंय ना. कुहू चल. मयू, सांगायचंच राहिलं, तुला माहितीये मी जरा जरी लेट गेले ना क्लिनिक मध्ये, 15-20 मिनिटं जरी लेट झाला ना तरी आमच्या क्लिनिक मधले सगळेजण असं रेस्टलेस होतात. अगं आय कॅन अंडरस्टँड आत्या. तू जा ऑफिसला जा. मम्मा चल्या. लेट होतोय. चला चला चला. आई आलीस? आवरलंस ना? थांब, पर्स घेऊन आली मी. थांब. बाबा मी जाऊन येते कॉलेजमध्ये. हां हो. किती वेळ लागेल ग साधारणतः? 2-3 तास लागतील आपल्याला. 2-3 तास? आई मी जाऊन येते. हा म्हणजे सगळा स्वयंपाक करून ठेवलाय मी, दुपारचं वेळेवर जेवून घ्या. हो हो, जेवते आणि तुझ्या नवऱ्याला पण जेवू घालते. तिच्या क्लासचं काय ते बघून घे बाबी. हो. अगं चल लवकर आई, चल. अहो अहो ऐका, मी बाय बाय. आई चल ना. हो बाबा. चल आई. काय झालं आई? काही नाही ग, मी असं घरातल्यांना न सांगता कामासाठी कधी बाहेर पडले नाही ना, म्हणून जरा. आई तू असं गिल्टी वाटून घेऊ नकोस. हे बघ, बाबा जे वागतात ते बरोबर नाही आणि म्हणूनच तुला हे करावं लागतंय. तू असं दडपण घेतलंस तर तू काम नाही करू शकणार. आणि सगळं ठीक झालं की आपण घरी सगळं सविस्तर सांगू. ओके? आई चल, आता नको विचार करू. चल अगं चल 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 ये. हा बोला दादा. नाही नाही, लवकर पाठवा जरा, आम्ही थांबलोय अहो सगळेजण. प्लीज प्लीज फास्ट. मैथिली कुठं आहे ग? ब्लाऊज ट्राय करते. अगं पण आपली ब्युटिशियन नाही आली अजून. येईल, तिला 10:30ची वेळ दिलेली होती ना, येतच असे. आई, माझी ब्लाऊजची फिटिंग एकदम परफेक्ट आहे, पण माझी ब्युटिशियन कधी येणार आणि मी कधी तयार होणार? ही बघ आलीच अश्विनी.
ये ग, ये अश्विनी, ही बघ, ही मैथिली, हिचं लग्न आहे, तर ही नवरी मुलगी, ही माझी बहीण अलका. नमस्कार. आणि अश्विनी, आतमध्ये सगळं मेकअपचं सामान ठेवलेलं आहे. तू पहिले मैथिलीचा मेकअप करून घे, नंतर साडी नेसव, तुझी ट्रेडमार्क वाली साडी. करते. तू माझ्या भाचीचा छान मेकअप केला होता, आता मैथिलीचा पण छान मेकअप कर बरं का. चालेल, चल आतमध्ये. अरे तुम्हाला मयुरी काही म्हणाली आहे का की तिच्यासाठी जॉब वगैरे शोधा असं काही? हो, मला म्हणाली होती तुझ्याकडे काही पार्ट टाइम जॉब असेल तर सांग म्हणून. हो यार, मला सुद्धा म्हणत होती. बहुतेक नाही, मयुरी अख्ख्या कॉलेजला सांगत फिरतीये की तुला माझ्यासाठी काही जॉब मिळाला तर मला सांगशील का? आय नीड इट व्हेरी बॅडली. अरे ती तर तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना, आणि तूच काय तिची खिल्ली उडवतोस? हा, बेस्ट फ्रेंड म्हणजे मला सुरुवातीला वाटलं होतं की ती क्यूट आहे, म्हणजे यु नो दॅट टिपिकल मिडल क्लास फ्लेवर. पण मग हळूहळू ना जरा जास्त व्हायला लागलं. मला तर डाऊट आहे की ती ना सॉलिड फ्लर्ट करते माझ्या बरोबर. अरे बट मयुरी इज अ नाईस गर्ल. खूप चांगली मुलगी आहे ती. हो, आहे चांगली ती, मी कुठे नाही म्हणालो. बट माझ्यासाठी ना ती खूप मिडल क्लास आहे, म्हणजे यु नो नॉट माय टाईप. आता हेच बघ ना, तिच्याकडे ॲडव्हान्स कोर्सची फी भरण्या इतके पण पैसे नाहीये. वेरॅज माझे मॉम डॅड मला विदाउट स्कॉलरशिप US ला शिकायला पाठवत आहेत. मयुरी नाही यार, आय मीन रादर मी तिला सांगणार आहे की आपण इथून पुढे कमी भेटत जाऊया. तू काय मला सांगणार रुद्र? मीच तुला सांगते, यापुढे आपण नाही भेटायचं. मयू अगं, मी सगळं ऐकलं रुद्र. इतके चीप विचार आहेत तुझे. मी का फ्रेंडशिप केली तुझ्या सोबत? हा काय म्हणत होता आता? मी फ्लर्ट करते तुझ्या सोबत? नो रुद्र, नाही, मी फ्लर्ट नव्हते करत. मला खरंच तू आवडायला लागलेलंस. आय रिअली लाईक यू सो मच. आणि तू तुझ्या मित्र मैत्रिणींसोबत माझ्या फॅमिलीची खिल्ली उडवतोयस. हो, शोधत होते मी जॉब, कारण मला तुझ्यासारखं वडिलांच्या पैशावर उडायची सवय नाहीये. आणि काय म्हणालास तू? आपलं मॅच नाहीये. हा, करेक्ट आहे, एकदम करेक्ट आहे. आपला मॅच होऊच शकत नाही, कारण माझे तुझ्यासारखे विचार नाहीयेत. ऍटलीस्ट माझा स्ट्रगल मी स्वतः करते. आणि थँक्यू सो मच. आणखीन पुढे जाण्याआधी तुझं खरं रूप दाखवून दिलंस. याच्यानंतर माझ्यासाठी काही करायची गरज नाही, आणि मी यापुढे तुझ्याशी बोलणारही नाही. गुड बाय. सुंदर दिसतेस. खूप छान मेकअप झालाय. मैथिली, खूप गोड दिसतेस ग. आता नववारी नेसायची ना, आणि याच नेसवणार ना? हो हो, अगं अश्विनी खूप सुंदर नेसवते नववारी, म्हणूनच तर बोलवलंय तिला खास आज. साडी कुठे आहे? एकच मिनिट. हा,
खूप सुंदर दिसतेस मैथिली. बरं झालं तू तिला नऊवारी साडी नेसवलीस ते. मी काय म्हणते, तुम्ही मला सुद्धा साडी नेसून द्याल का? काळजी करू नका, मी ह्याचे तुम्हाला एक्स्ट्रा पैसे देईन. मला सुद्धा पदर नीट करून द्या. आणि हो, तुला वेळेचं तर मला थोडा मेकअप पण करून दे. बर, सगळ्याचे वेगळे पैसे देईन मी तुला एक्स्ट्रा. मला ना जरा घरी फोन करून कळवावं लागेल. हो हो. लक्ष्मी, आम्हाला पण तयार करा, म्हणजे जरा पदर वगैरे लावून दे मला. हो. अगं तू एकटीच बसलीस इथे? सगळ्यांचं काम करून झालं ना, म्हणून. चहा वगैरे पाठवू का तुझ्यासाठी? मला ना जरा शिर्के वहिनींशी बोलायचं होतं. त्यांच्याशी बोलून झाल्यावर ना मी निघते. निघते इतक्यात? अगं आता तर मैथिलीची साडी बदलायची आहे ना, तुला थांबावं लागेल. काळजी करू नको, आम्ही कुणीही चेंज करणार नाही, फक्त मैथिली चेंज करेल. अगं अलका, त्या माळा कुठे ठेवलेल्या आहेत सांग? हॉलवर पाठवायच्यात, गुरुजींनी मागवलेल्या आहेत. थांब, मी बघते आणि देते. शिर्के वहिनी, अलकाताई म्हणत होत्या की मला इथे अजून थांबावं लागेल म्हणून. मैथिली साडी बदलेल ना, त्यानुसार मेकअप पण बदलेल ना. अहो, पण मला असं वाटलं की मागे साडी नेसवायला जेवढा वेळ लागला होता ना, तेवढाच लागेल. पण लग्न मोठ्या प्रमाणात करत नसलो ना, तरी तुला दिवसभर थांबावं लागेल. दिवसभर? हो, संध्याकाळ सहज होईल. आय एम सॉरी, मला वाटलं तुला कल्पना असेल ग, आणि म्हणूनच मला प्रश्न पडला होता की घरी न सांगता तू संध्याकाळपर्यंत बाहेर कशी राहणार. खूप कठीण आहे हो माझ्यासाठी एवढा वेळ थांबणं. म्हणजे अशी अर्ध्यातनं जाऊ नकोस हा, कारण अर्ध्या दिवसासाठी आता ब्युटिशियन पण कोणी भेटणार नाही ग. अंजली, आले आले. आलेच. हा, आता तर मयुरीशी बोलावंच लागेल. हॅलो आई. आई मी घरी पोचते. झालं ना सगळं? नाही ग बाळा, मी अजून घरी पोचलेच नाहीये. आई अगं किती वाजत आले, अजूनही तू तिथेस? हो अगं, मला कळतंय, पण काय झालं ना, एका मागोमाग एक काम वाढत गेलं, आणि आता ही लोक मला सांगतायत मला संध्याकाळपर्यंत इथे थांबावं लागेल म्हणून. ओ माय गॉड. मयू ऐक ना, तू जरा ना घरी सांभाळून घे आणि स्वयंपाकाचं बघ. हं? आई अगं तू निघायच्या आधी विचारायचंस ना त्यांना किती वाजणार आहेत म्हणून, किती वेळ थांबावं लागणार आहे. आता काही न विचार तू डिरेक्ट तिकडे पोहोचलीस. आता घरी गेल्यावर आणि आत्या काय म्हणेल, माझं ना डोकंच चालत नाहीये. मयू, काय झालंय बाळा? कॉलेजमध्ये काही झालंय का? काय नाही. खरं तर ना माझंच चुकलं जरा, मला कळलंच नाही ग, अंदाजच आला नाही. मला वाटलं मागे मला जेवढा साडी नेसवायला वेळ लागला होता ना तेवढाच लागेल. तू काही करू नको, मी येऊन सगळं आवरेन आणि स्वयंपाक पण करेन. हा नाही ना आई, ऐक, तू तुझं काम कर नीट. माझा थोडा मूड अपसेट होता आणि कॉलेजमध्ये पण भांडण झालं ते रुद्र आणि ग्रुपमध्ये.
कशावर ना ग? काय झालं? नाही नाही काय नाही. हे बघ मयू, तू ना टेन्शन घेऊ नको. तुझा तो मित्र आहे ना रुद्र, ग्रुप मधल्या सगळ्यांना समजावेल. हा आई तू लवकर काम आटपून घरी पोच, मी मॅनेज करते तोपर्यंत. हो ग, जेवढं लवकर होईल तेवढं मी आटवायचा प्रयत्न करते. हा मला ना आता काही सुचत नाहीये. ऐक, मी तुला मेसेज करून ठेवेन, तेवढं लक्षात ठेव. हो बर. ओके बाय. बाय. मयूचा आवाज काही ठीक वाटत नव्हता. नक्की काहीतरी झालंय.